नमस्कार. आज आपण बांधकाम क्षेत्रात येऊ घातलेल्या दोन जबरदस्त मटेरियल्सवर बोलणार आहोत. हो, एक आहे स्वतः दुरुस्त होणारं कॉन्क्रीट म्हणजे सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट आणि दुसरं म्हणजे ग्राफीन. बरोबर. आपण बांधकाम क्रांती, स्वउपचार कॉन्क्रीट आणि ग्राफीन ह्या लेखाच्या आधारावर ही चर्चा करतोय. यातलं विज्ञान काय आहे, याचे फायदे तोटे काय असू शकतात आणि भविष्यात काय दिसतंय हे सगळं आपण समजून घेणार आहोत. विचार करा की इमारती स्वतःच्या भेगा बुजवू शकल्या तर, किंवा कमी सिमेंट वापरून जास्त मजबूत झाल्या तर किती भारी होईल ना. नक्कीच. आणि ही फक्त कल्पना नाहीये, हे प्रत्यक्षात येतंय हळूहळू. बांधकाम क्षेत्राला जास्त टिकाऊ, जास्त पर्यावरणपूरक बनवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया या सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट पासून. म्हणजे पारंपरिक कॉन्क्रीटमध्ये भेगा जातात, बरोबर. मग पाणी शिरतं. हो, आणि मग सळ्या गंजतात, आयुष्य कमी होतं, ह्या सगळ्या समस्या आहेतच. तर हे नवीन कॉन्क्रीट यावर कसं काम करतं, हे महत्वाचं काय आहे. हे कसं काम करतं ना, यातच खरी गंमत आहे. यात मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक पद्धत. नैसर्गिक म्हणजे कसं? म्हणजे अगदीच लहान भेगा असतात ना, समजा 0.1 मिलीमीटरपेक्षा कमी. हो हो. त्यात जेव्हा पाणी शिरतं तेव्हा कॉन्क्रीटमध्ये जे सिमेंटचे कण वापरले गेले नाहीत ना, त्यांची आणि पाण्याची परत रासायनिक क्रिया होते आणि त्यातून भेग आपोआप भरली जाते. अच्छा, म्हणजे हे आपोआपच होतं. हो, अगदी सूक्ष्म भेगांसाठी. पण मोठ्या भेगांसाठी दुसरी पद्धत आहे, कृत्रिम पद्धत. ओके. कृत्रिम म्हणजे त्यात काय वेगळं असतं? कृत्रिममध्ये आपण काहीतरी खास वस्तू मिसळतो. एक फेमस उदाहरण आहे बायो कॉन्क्रीट. बायो कॉन्क्रीट म्हणजे जीवाणू वगैरे? अगदी बरोबर. यात विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅसिलस प्रजातीचे आणि त्यांचं अन्न कॅल्शियम लॅक्टेट हे कॉन्क्रीटमध्ये टाकतात. ओके. मग जेव्हा भेग पडते आणि पाणी आत जातं तेव्हा हे जीवाणू जागे होतात. ते कॅल्शियम लॅक्टेट खाऊन चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 तयार करतात. आणि त्यांनी भेग भरते? हो, याने साधारण 0.5 ते 0.8 मिमीपर्यंतच्या भेगा भरता येतात. अजून एक प्रकार आहे, यात छोटे छोटे कॅप्सूल वापरतात. कॅप्सूल? हो, मायक्रो कॅप्सूल. त्यात भेग भरणारा रासायनिक पदार्थ असतो. भेग पडली की कॅप्सूल फुटतं आणि तो पदार्थ बाहेर येऊन भेग भरून टाकतो. इंटरेस्टिंग. म्हणजे याचे फायदे स्पष्ट दिसतात. हो, इमारतीचं आयुष्य वाढेल. हो, आणि देखभाल खर्च कमी होईल, जास्त टिकाऊ होईल, पाण्यापासून संरक्षण पण चांगलं मिळेल. पर्यावरणालाही फायदा होईल ना. कमी दुरुस्ती म्हणजे कमी कचरा. अगदी. पण हे लक्षात ठेवायला हवं की याला पण मर्यादा आहेत. म्हणजे असं नाही की हे सगळं परफेक्ट आहे. अच्छा, काय आव्हानं आहेत मग? हे इतकं चांगलं आहे तर सगळीकडे लगेच का नाही वापरत? सगळ्यात मोठा मुद्दा आहे खर्च. म्हणजे सुरुवातीला हे पारंपरिक कॉन्क्रीटपेक्षा महाग पडतं. ओके. आणि दुसरं म्हणजे हे तंत्रज्ञान सध्या तरी जास्त मोठ्या भेगांवर नाही चालत. साधारण 1 मिमीपेक्षा लहान भेगांवरच जास्त प्रभावी आहे. आणि काही पद्धतीनं काम करण्यासाठी पाही किंवा ऑक्सिजन लागतो. तो प्रत्येक ठिकाणी मिळेलच असं नाही. आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन, त्याचे काही नियम, स्टँडर्ड्स. तेच, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि त्याचे निश्चित मानकं म्हणजे स्टँडर्ड्स हे अजून तयार व्हायचं आहे. हे पण एक आव्हान आहे. म्हणजे तंत्रज्ञान आश्वासक आहे, पण अजून थोडा वेळ लागेल त्याला सर्वसामान्य व्हायला. बरोबर. बरं, हे झालं सेल्फ हिलिंग कॉन्क्रीटबद्दल. आता दुसऱ्या एका अद्भुत मटेरियलकडे वळूया, ग्राफीन. त्याची तर खूपच चर्चा आहे. बांधकामात त्याचा काय रोल असू शकतो? ग्राफीन, हो, ते खरंच एक कमालीचं मटेरियल आहे. कार्बनचा फक्त एका अणूच्या जाडीचा थर, पण जगातल्या सर्वात मजबूत पदार्थांपैकी एक. एका अणूचा थर आणि तरीही इतकं मजबूत? हो ना. बांधकामात त्याचा उद्देश आहे की साहित्य अधिक मजबूत, हलकं, टिकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम बनवणं. पण ते वापरतात कसं? म्हणजे कॉन्क्रीटमध्ये कसं मिसळतात? त्याचा एक महत्वाचा वापर म्हणजे ग्राफीनयुक्त कॉन्क्रीट. यात काय करतात की अगदी थोडं ग्राफीन कॉन्क्रीटमध्ये मिसळतात. किती थोडं? समजा वजनाच्या फक्त 0.03% इतकं कमी. फक्त 0.03%? हां. आणि त्याने काय होतं? त्याने कॉन्क्रीटची मजबूती म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ प्रचंड वाढते. काही स्टडीज तर म्हणतात की ग्राफीन पोलादापेक्षा 200 पट जास्त ताकदवान असू शकतं. काय सांगताय? 200 पट? अविश्वसनीय. अजून काय फायदे त्याचे? अजून फायदे म्हणजे ग्राफीनमुळे कॉन्क्रीट पाणी आणि इतर केमिकल्सना कमी आत येऊ देतं.
म्हणजे त्याची टिकाऊपणा वाढतो. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, यामुळे सिमेंटचा वापर 50% कमी होऊ शकतो. 50%? हां, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं तर हे खूपच मोठं पाऊल ठरेल. कार्बन उत्सर्जन कमी होईल. अगदी. शिवाय कॉन्क्रीट लवकर सेट व्हायला पण मदत होते आणि यातून स्मार्ट कॉन्क्रीट बनवता येतं. स्मार्ट कॉन्क्रीट म्हणजे? म्हणजे असं कॉन्क्रीट जे स्वतःवर येणारा ताण किंवा तयार होणाऱ्या सूक्ष्म भेगा ओळखू शकेल, सेन्सरसारखं काम करेल. अरे वा, म्हणजे स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग सोपं होईल. फायदे तर जबरदस्त आहेत. जास्त ताकद, कमी मटेरियल, जास्त टिकाऊ, हलकं बांधकाम, ऊर्जा बचत, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर. हो, फायदे खूप आकर्षक आहेत. पण इथेही आव्हानं आहेतच. इथे काय आव्हानं आहेत? खर्च. हो, ग्राफेन बनवण्याचा खर्च अजूनही खूप जास्त आहे. हा एक मोठा अडथळा आहे. आणि ते मिसळण्याचं काय? तुम्ही म्हणालात फक्त 0.03% वापरायचं. ते एकसारखं मिसळणं सोपं असेल का? तोच दुसरा मोठा मुद्दा आहे. ग्राफेनचे कण एकत्र चिकटून राहतात. त्यांना कॉन्क्रीटमध्ये एकसारखं पसरवणं हे एक टेक्निकल चॅलेंज आहे. नाहीतर अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणजे क्वालिटी कंट्रोल महत्वाचा आहे. अगदी. आणि त्यासाठी अजून निश्चित मानकं आणि पद्धती विकसित करायच्या आहेत. मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसं करायचं आणि ग्राफीनच्या सूक्ष्म कणांमुळं आरोग्य किंवा सुरक्षेवर काही परिणाम होतो का, हे प्रश्न पण आहेत. समजलं. तर आपण दोन खूप वेगळ्या पण तितक्याच प्रभावी तंत्रज्ञानांबद्दल बोललो. सेल्फ फिलिंग कॉन्क्रीट आणि ग्राफीन. दोघांची तुलना केली तर काय दिसतं? दोन्हीचा उद्देश एकच आहे, नाही का? बांधकाम जास्त टिकाऊ आणि पर्यावरणपूरक करायचं आहे. बरोबर. आणि आव्हानं पण बरीचशी सारखी आहेत. जास्त असलेला सुरुवातीचा खर्च, मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसं करायचं आणि त्याचे नियम किंवा मानकं ठरवणं. म्हणजे या आव्हानांवर मात करणं महत्वाचं आहे. हो, त्यावरच अवलंबून आहे की हे तंत्रज्ञान किती लवकर आणि किती मोठ्या प्रमाणात वापरलं जाईल. तर मग एकंदरीत याचा अर्थ असा की बांधकाम क्षेत्रात मोठे बदल नक्कीच येऊ शकतात. भविष्यात काय अपेक्षा ठेवायला हवी? म्हणजे सेल्फ फिलिंग कॉन्क्रीट स्वस्त होईल का? मोठ्या भेगा भरू शकेल का? संशोधक त्याच दिशेने काम करत आहेत. खर्च कमी करणं आणि मोठ्या भेगांसाठी पण ते प्रभावी बनवणं हे मुख्य लक्ष्य आहे. आणि ग्राफीनबद्दल? त्याचं उत्पादन स्वस्त होईल आणि ते स्मार्ट सेन्सिंग क्षमता अजून विकसित होतील. हो, ग्राफीनसाठी स्वस्त उत्पादन पद्धती शोधणं आणि ते कॉन्क्रीटमध्ये सहज मिसळता येईल अशा पद्धती विकसित करणं यावर खूप संशोधन चालू आहे. स्मार्ट कॉन्क्रीटची कल्पना पण खूप पुढे जाऊ शकते. ठीक आहे, तर आज आपण या दोन भविष्यवेधी मटेरियल्सवर, स्वतः दुरुस्त होणारं कॉन्क्रीट आणि ग्राफीन, बरीच सविस्तर चर्चा केली. लेखात सांगितल्याप्रमाणे दोन्हीमध्ये बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता नक्कीच आहे. हो, यात काही शंका नाही. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. हे तंत्रज्ञान फक्त इमारती किंवा पूल कसे बांधले जातात एवढंच बदलेल की भविष्यात आपली शहरं कशी दिसतील, कशी डिझाईन केली जातील यावर पण परिणाम करेल? हा खूप चांगला प्रश्न आहे. कदाचित भविष्यातल्या इमारती या नुसत्या निर्जीव वस्तू नसतील, तर कदाचित त्या स्वतःची थोडी काळजी घेणाऱ्या, पर्यावरणाला प्रतिसाद देणाऱ्या, अधिक जिवंत रचनांसारख्या असतील. कोण जाणे. इंटरेस्टिंग विचार आहे. बघूया भविष्य काय घेऊन येत आहे.